कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू, या सगळ्याला काय अर्थ आहे? हे असे मूर्ख कितीतरी आहेत या जगात, तर म्हणून तुम्ही तिचं शिक्षण थांबवणार आहात का? अहो, एका गोष्टीवरून एवढे घाबरणार तर असं कसं चालेल? उलट आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, तिला साथ दिली पाहिजे, तरच सगळं नीट होईल। शिवा, आज तुला हे कळलं म्हणून तू लगेच धावून आलीस। दरवेळी तुला असं जमणार आहे का? अगं, तू जशी आहेस ना तशा ह्या नाहीत ना। तू जसं उत्तर देतेस तसं ह्या उत्तर नाही देऊ शकत। शिवा, अगं, माझ्या मुलीला मी बसने कॉलेजला पाठवायचे, तिथेही मुलं तिच्याकडे वाईट नजरेने बघायची, म्हणून मी तिला रिक्षाने पाठवायला लागले। पण तिकडे काही परिस्थिती वेगळी नव्हती, तिथेही तेच, म्हणून मग मी स्वतः तिला कॉलेजमध्ये घेऊन यायचे। तर इकडे तर शिक्षकच। कधी थांबेल हे सगळं? बस मधले अत्याचार, हॉस्पिटल मधले अत्याचार, आणि या विरुद्ध जर आपण आवाज उठवला ना तो उलट आपल्यावरच लक्ष ठेवून भयानक प्रकार करतात। आणि सिस्टम, यंत्रणा, ही व्यवस्था सामान्य माणसापर्यंत पोहोचेपर्यंत सामान्य माणूस मात्र हात टेकून देतो। शिवा, मला तू या सगळ्या मुलींमधून एकच मुलगी, फक्त एकच मुलगी अशी दाखव जिच्याकडे कधीच कुणीच वाईट नजरेनं बघितलं नाही। शिवा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे। माझी मुलगी शिक्षण कसं घेईल हे बघता येईल ग, पण माझ्यासाठी तिचा जीव महत्वाचा आहे, आणि मी तिच्या जीवाची रिस्क घेऊ नाही शकत। शिवा, हा एकच राक्षस नाहीये, असे अनेक राक्षस आहेत। काहींचे चेहरे तर आपल्या समोर देखील येत नाहीत। जेव्हा या शहरात, या देशात नव्हेच तर या जगात हा समाज मला विश्वास देईल, ही यंत्रणा, ही सिस्टम मला विश्वास देईल की माझी मुलगी सुरक्षित आहे, तेव्हाच मी तिला कॉलेजमध्ये पाठवीन। शिवा, तुझे मनापासून आभार मानते मी। माझ्या मुलीच्या मदतीसाठी तू धावून आलीस। अगं, पण या जगात अशा कित्येक साक्षी फिरत आहेत, प्रत्येकीच्या मदतीला तू नाही जाऊ शकत। साक्षी, चल। साहेब, आज येतो। हवालदार, ताब्यात घ्यायला। स्टूडेंट, आप आपल्या क्लासरूम मध्ये जा। बोल, काय करणार आहेस? हो की नाही एवढंच सांग। मी तयार आहे, पण ह्या वेळेस काही गोंधळ व्हायला नको। नाही होणार, नाही होणार। ह्या वेळेस सगळं शांततेत करायचंय, आणि एकदा का सगळं आपल्या हातात आलं की मग एकदाच मोठा धमाका करायचा। एकदा ते घर माझ्या नावावर झाला ना, पुढचं मी बघेन। हो, पण यात फक्त माझा फायदा नाही आहे, तुझा फायदा जास्त आहे। चंदनची जी कामं करत होतीस ना, ती कामं करायला लागणार नाही, फक्त घरात बसायचं, आराम करायचा, मज्जा करायची, आणि कुठलीही नाटकं सुद्धा करायला लागणार नाही। राणी होशील, राणी। राज्य तुझं असेल, दिव्याचं राज्य असेल, आणि त्या राज्यात फक्त माझी हुकूमत। जेवढं राबवून घेतलंय ना मला, तेवढं राबवून घेईन मी सगळ्यांना। खूप दिवस सहन केलंय ग, आता माझी वेळ आली। पण सगळ्यात आधी ते घराचे जे पेपर्स आहेत ते शोधावे लागते। काय ना, जुने पेपर्स जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत नवीन पेपर्स तयार करता येणार नाही। तू नको काळजी करूस, पेपर्स मिळतील, आणि घर माझ्या नावावर होईल ग। घर तुझ्याच नावावर होईल। आता ना फक्त स्वप्न बघायला लाग।
तू फक्त स्वप्नच बघत राहशील. माझं फक्त एवढं काम कर, मग तुझा आणि माझा संबंधही संपेल आणि तुला माझा अपमान करण्याची शिक्षा सुद्धा मिळेल. कुठे असतील ते कागदपत्र? दिव्या, काय ग इतक्या अंधारात काय शोधतेस? माझे कागदपत्र शोधत होते. कुठले कागदपत्र? आता इंटरव्ह्यूला लागतील ना. म्हणजे काल मी गेले होते ना वेगवेगळ्या ऑफिसमध्ये, तर ते विचारत होते की तुमच्या मार्कशीट्स, लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट हे सगळं कुठे आहेत वगैरे. तर म्हणून. अगं मग आत्ता कशाला? उद्या शोध, मी मदत करतो तुला. अरे सकाळी किती कामं असतात चंदन, घाईघाई असते, गोंधळ असतो, म्हणून आत्ता वेळ होता तर मी शोधत होते. बर, पण मग अंधारात का शोधतीयस? लाईट तर लाव. हे टॉर्च लावून काय चाललं? मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता. अरे झोपलेत ना सगळे. बरं ठीक आहे, काय शोधतीये सांग, मी मदत करतो तुला. चल. नाही अरे जाऊ दे, आपण जाऊ दे, मी उद्याच बघेन आता. आता मी करतो ना मदत तुला, असं काय करते? अरे असू दे ना, आता तुला पण उद्या दिवसभर काम आहे, तुझी पण झोप नको व्हायला का? तू जा पाणी घेऊन ये, मी सगळं आवरते, हे ठेवते सगळं. जा जा पटकन. बर चल झोपूयात आपण लवकर. असे मला कागदपत्र सापडणार नाहीत आणि सापडले तरी घेऊन जाता येणार नाहीत. काहीतरी उपाय करावा लागेल. आलीस तू? शिवा, बाळा काय झालं? शिवा, तू तुझ्या पद्धतीने हँडल करत असशील म्हणून मी फोन नाही केला. आता सांग बरं काय झालं तू? अगं शिवा, रडू नकोस, रडू नकोस. ये ये, बस शांत. ये ये, एकदम शांत. पाणी आणते हा मी. हे घे बाळा, पाणी पी. पाणी. शांत. माझी शिवा अशी नाहीच आहे. सांग काय झालं? मी कॉलेजला त्या मुलींना घेऊन गेले, सरांना पण धडा शिकवला, सगळं केलं. मग बरोबर आहे ना, असंच व्हायला पाहिजे. अगं अशा माणसांना चौकात उभं करून चापकाचे फटके द्यायला हवे. तू योग्यच केलंयस. मग रडतेस कशाला? मी त्या मुलीच्या आईला सांगितलं, सगळ्या मुलींना सांगितलं की तुम्ही आता कॉलेजला येत जा, काही प्रॉब्लेम नाही होणार, आता सगळं नीट होईल. पण तिच्या आईने जे मला सांगितलं ना, ते त्या गोष्टीने विचारात टाकलं मला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.